रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट भागात उन्हाळ्याची दाहकता वाढली असून पाणी टंचाईनं उग्र रूप धारण केलंय। विभागातील 18 गावे आणि 29 वाड्यांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। दुर्दैवी बाब म्हणजे कोट्यावधी रुपये खर्चून राबवल्या जाणाऱ्या जल जीवन मिशन योजनांचा येथे पुरता बोजवारा उडालाय। काळेश्री ग्रामपंचायतीसह अनेक गावातील या योजना गावकऱ्यांची तहान भागवण्यात अपयशी ठरल्या आहेत। सध्या 5 दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे ग्रामस्थांचं हाल होत असून भांडी घासण्यासाठी चक्क दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे। प्रत्येक घराबाहेर पाण्याचे पिंप भरून ठेवण्याची वेळ आली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे खारेपाटमधील जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे। वरचं पाणी भरून ठेवतो, वरचं पाणी आहे सगळं, ते कवलांचं पाणी ते नळ लावून तो पेण तालुक्यातला खारेपाट गाव आहे, विभाग आहे वाशी खारेपाट। याच्यात 18 गावं आणि 29 वाड्या आहेत आणि हाकेच्या अंतरावर शापाडा आणि हेटवणा धरण आहे की जो आमच्यासाठी तयार केलेला आहे। या खारेपाट विभाग या पेण तालुक्यासाठी केलं आणि त्यातून पाणी हा 50-60 किलोमीटर मुंबईला जातो, सिडकोला पुरवला जातो, पण आमच्या खारेपाटाला 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांना पाणी पुरवठा होत नाही। आणि जसजसे मे महिना जवळ येतो तशी पाणी टंचाई खूप भीषण होत जाते आणि 1 तासात 5 दिवसांनी पाणी येतो आणि तो पण रात्री 1 वाजता 2 वाजता असे प्रत्येक गावाला वाटलेले आहेत 1-1 तास। आणि त्याच्यात जर पाईपलाईन फुटली आणि फुटतेच, कारण ही 38 कोटीची निधी जी मंजूर होऊन जो पाईपलाईन आलेली आहे ती एवढी खराब आहे की प्रेशर दिल्याने की पाईपलाईन फुटते। त्यामुळे ज्या गावाला पाणी ज्या दिवशी जाणार होता आणि पाईपलाईन फुटली की त्या दिवसाला पाणी त्यांना मिळत नाही। अशा प्रकारे भीषण टंचाई झालेली आहे आणि अजूनपर्यंत कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा शासनातर्फे की पाणी समस्या सोडू शकतो असं अजूनपर्यंत तरी झालेलं नाही।